नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केला आहे. त्या ताई सांगतात की माझा जो अनुभव आहे तसाच अनुभव बऱ्याच स्त्रियांचा असेल किंवा बऱ्याच स्त्रियांना असा त्रास होत असेल की मांसाहार करून स्वामी सेवा केली किंवा मांसाहार माझ्या घरामध्ये करतात, सासरची लोक करतात, तर मी स्वामी सेवा कशी करू आणि त्यातूनही स्वामी आपल्याला कसे अनुभव देतात, तर यावरच माझा हा अनुभव आहे. आणि मला वाटतं बऱ्याच महिलांचा असाच अनुभव आहे किंवा असेच प्रश्न असतात की माझ्या घरामध्ये मांसाहार करतात, मग मला स्वामी अनुभव देतील का? पण मला स्वामींनी अनुभव दिलेला आहे. तर असाच काही या ताईंचा अनुभव आहे, तो तुम्ही शेवटपर्यंत ऐका, म्हणजे तुम्हालाही तुमच्या प्रश्नांची सर्व उत्तरं मिळतील. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया. ताई सांगतात की मी स्वामी सेवा म्हणजे मी राहणार तर कोकणातली आहेच. तर आता तुम्हाला समजलं असेल की कोकणातली म्हटलं तर कोकणातली लोकांचं खाद्यच असं असतं की मच्छी आणि भात, तर हे मांसाहारामध्येच येतं. पण मला स्वामींची सेवा करण्याची खूप इच्छा होती. मी मनापासून असं वाटायचं की मला स्वामींच्या सेवेत यावं, स्वामींची सेवा करावी. तर मग मी खूप म्हणजे स्वामींच्या सेवेला म्हणजे मनातून माझी इच्छा होती, त्याच्यामुळे मी खूप काही करायचे. पण आणि स्वामींना माहिती होतं की आता तुम्हाला माहिती आहे की ज्याच्याकडून स्वामींना सेवा करून घ्यायची असते त्याच्याकडून मांसाहारसुद्धा त्याचा बंद करतात. आपल्या हातात काहीच नाही आहे. पण ताई अर्थातच कोकणी जरी असल्या तरी पण त्यांना असं नॉनव्हेज वगैरे किंवा मांसाहार जास्त आवडत नव्हता. आता त्या स्वामींची सेवा करायच्या, मग त्यांना स्वतःलाच असं पवित्र वाटायचं नाही की बाबा आपण स्वामींची सेवा करतोय, मग आपण का असं म्हणजे मांसाहार करायचा, आणि आपल्या मनाला सुद्धा चांगलं वाटत नाही मांसाहार करून स्वामी सेवा करायची. बरोबर आहे. मग असं करता करता ताईंचं सुद्धा इतकं कमी झालं आणि एक दिवस तर असा आला की त्यांचा पूर्णपणे मांसाहार सुटून गेला. बघा, तुम्ही विचार करा. आणि दुसरी गोष्ट अशी की जेव्हा तुम्ही स्वामींचं नामस्मरण स्वामींची सेवा करत असता तेव्हा तुमचं मनसुद्धा पवित्र असलं पाहिजे. तुमचं मन जर पवित्र असेल तरच तुम्ही स्वामी सेवा करू शकता. आणि ताईंचं कसं होतं की ताईंच्या जी सासरची लोक होती, आता सासरच्या लोकांना त्यांनी जेव्हा त्या संकल्पयुक्त सेवा करायच्या तेव्हा त्यांनी सांगितलेलं होतं की बाबा आता घरामध्ये त्यांनी 7 दिवसाचा जर संकल्प केला की 7 दिवस आता माझं हे पारायण चालू आहे, तुम्ही मांसाहार करू नका, माझी स्वामी सेवा चालू आहे. पण आता सासरच्या घरामध्ये प्रत्येक जणच हा त्या ताईंचा ऐकेल असं नाही आहे ना. ते म्हणतात की तू स्वामी सेवा करते ना, मग तू तुझं नियम पाळ, आम्हाला काय बंधनं म्हणजे लाभतेस, तू आम्हाला का नको खाऊ म्हणतेस, आमच्या का जीवावर उठतेस असं. आता जेव्हाही समोरून लोक, काही जी न ऐकणारी लोक होती, ती जर अशी म्हणली तर खरंच ताईंना कुठेतरी असं वाटायचं की बाबा त्यांनी स्वामींना सांगितलं, स्वामींसमोर बसल्या, स्वामींच्या फोटोकडे पाहिलं आणि स्वामींना प्रार्थना केली की स्वामी, मी स्वामी भक्त आहे ना, मी नाही खाणार आहे, पण मी दुसऱ्यांच्या मनावरती हा नियम नाही लावू शकत की तुम्ही हेच खाऊ नका, तुम्ही तेच खाऊ नका. मी माझं सांगण्याचं काम केलं एकदा, पण ते ऐकायचं नाही ऐकायचं ते त्या लोकांवरती राहिलं. आता त्यांचं काय करायचं ना हे तुम्ही बघून घ्या, पण मी माझी स्वामी सेवा सोडणार नाही. मग त्यांच्या घरच्यांना हे पण सांगून बघितलं की तुम्हाला जर खायचंच आहे ना तर तुम्ही बाहेर जाऊन खा, पण घरात बाटू नका, घर बाटलं गेलं नाही पाहिजे त्या मांसाहाराने, असं सांगून बघितलं. तर त्यांनी ऐकलं. ते कदाचित स्वामींनीच त्यांच्या घरातल्या लोकांना बुद्धी दिलेली असेल. तर मग त्यांनी ऐकलं आणि त्या पण कुठेतरी असं म्हणल्या की ठीक आहे, मग आम्ही बाहेर जाऊन खाऊया म्हणून. तर मग ताईंना थोडा आनंद झाला की बाबा खातायत तर कमीत कमी घरात न खायचा तरी निर्णय घेताय, या ताईंना थोडाफार आनंद झाला. पण ताईंची इच्छा होती की त्यांनी कसलाच खाऊ नये म्हणून. पण तसं नसतं. आता जर एखाद्याला नाहीच पाळायचा नियम तर तो नाहीच पाळणार आहे. आपण म्हणजे जबरदस्तीने लादू नाही शकत की तू हा नियम पाळच म्हणून किंवा तू खाऊच नकोस म्हणून असं. तर त्या ताई सांगतात की मी जेव्हा स्वामी सेवा करायचे ना, म्हणजे 7 दिवस माझी नियमपूर्वक सगळी सेवा चालायची. मी सकाळी पहाटे उठून ते गुरुचरित्राचं पारायण वाचायचे, त्याच्यानंतर बाकीच्या सेवा करायची, घरातल्यांचे म्हणजे घरातलंच पण सगळं काम उरकायचं, डबे बनवायचे,
डबे बनवायचे म्हणजे मिस्टरांचा डबा होता, मुलांचे डबे होते, शाळेचे डबे, आणि मग त्याच्यानंतर घरातली दिवसभर कामं राहायची. असं मी सगळी एकटीच करायचे आणि त्यातून सुद्धा स्वामी सेवेला वेळ काढायचे. आणि हे सगळं करून घेणारे आपले स्वामी समर्थ महाराजच होते आणि आहेत, तेच आपल्याकडून करून घेतात. ताई सांगतात की आता आमच्या घरामध्ये कोकणी असल्यामुळे तर नेहमी मच्छी आणि भात हेच असायचं. पण मी त्यांना सांगायचे की तुम्हाला खायचंच आहे तर तुम्ही बाहेर खाऊन या. पण सासूबाई अशा होत्या की सासूबाई प्रेमळ होत्या, पण बाकीचे जे लोक होते की दीर जावई म्हणजे दीर होते किंवा त्यांची मुलं होती, सासरे होते, हे जे लोक होती ते ऐकायचे नाहीत. ते म्हणायचे की तू काहीच नेहमी स्वामी सेवा करतेस, स्वामी काय तुझे श्रेष्ठ आहेत असं. मग ताईंना खूप वाईट वाटायचं की बाबा आपण स्वामींची निंदा नाही झाली पाहिजे, आणि स्वामींना कोणी जर नावं ठेवलं तर मला खूप दुःख होतं. स्वामींची निंदा कोणी केली नाही पाहिजे. त्या ताई स्वामींना फक्त एकच प्रार्थना करायच्या की स्वामी मला काही बोललं तरी चालेल, पण तुम्हाला कोणी असं बोट दाखवलेलं मला चालणार नाही. त्यामुळे तुम्ही अशा लोकांना अशी काहीतरी चांगली बुद्धी द्या की जेणेकरून त्यांना चांगलं बोलण्याची, चांगलं वागण्याची किंवा चांगलं खाण्याची सुद्धा बुद्धी द्या. आणि काय चमत्कार व्हावा. ताईंची सेवा जसजशी वाढत गेली, गुरुचरित्राचं पारायणही झालं, त्याच्यानंतर त्यांच्या दुसऱ्याही सेवा भरपूर चालायच्या. गुरुचरित्राचं पारायण झाल्याच्या नंतर त्यांच्या घरामध्ये खूप छान असं पवित्र वातावरण वाटायचं. त्यांनी सासऱ्यांनी जेव्हा असं बोललं होतं तेव्हा त्यांच्या स्वप्नात येऊन स्वामींनी त्यांना चांगला संकेत दिलेला होता की बाबा तू खातोयस ना, तर तू म्हणजे त्यांना अशी जाणीव करून दिली होती स्वामींनी की परत कधी ते असं उलटसुलट किंवा स्वामींना असं वाईट साईड बोलणार नाहीत. इतकं की त्यांना दर घाम आला होता आणि त्यांना कुणीतरी असं मार देतंय स्वप्नात येऊन असं जाणवत होतं. म्हणजे बघा तुम्ही, जेव्हा आपण स्वामींना काही पण वाईट बोलतो किंवा स्वामींची निंदा करतो तेव्हा ते स्वामींनाही आवडत नाही. आणि का करावी निंदा? स्वामी सत्य आहेत, स्वामी अनुभव देतात आणि स्वामींची प्रचिती फक्त त्याच लोकांना येते जो मनापासून स्वामींना मानतो, जो मनापासून स्वामींची भक्ती करतो, ज्यांच्यावरती श्रद्धा आहे, अशाच लोकांना स्वामी अनुभव देतात, प्रचिती देतात. तर त्या ताई सांगतात की आता तुम्हाला माहिती आहे की स्वामी सेवा करताना एक अनुभव तर असा होता. मी तुम्हाला एक अनुभव सांगते की मांसाहार करणाऱ्या व्यक्तीचा काय. कोकणातल्याच ताई होत्या आणि त्यांना मच्छी, आता त्यांचा धंदाच तो मच्छीचा होता, पण तो मच्छीचा धंदा आणि तो मांसाहार करणं यात खूप फरक आहे. मच्छीचा धंदा करणं हे त्यांची पोट म्हणतात ना, निवारणाचं एक काम होतं, पोटासाठी त्या काम करत होत्या. तर त्यांचा म्हणजे त्या गाड्यावरती मच्छी विकायच्या, मच्छीचा धंदा होता त्यांचा, मच्छी विकायच्या. आणि तिथेच एक औदुंबराचं झाड होतं. तुम्ही विचार करा, त्यांना माहिती नव्हतं की औदुंबराचं झाड आहे इथे, याच्या खाली आपण म्हणजे मांसाहाराच्या वस्तू म्हणा किंवा अशा काही गोष्टी जमत नाही आहेत म्हणून, हे त्यांना माहिती नव्हतं. त्या औदुंबराच्या झाडाखालीच मच्छीचा गाडा घेऊन बसायच्या. त्यांचा इतका धंदा व्हायचा. पण काही दिवस धंदा केल्याच्या नंतर खूप वर्षानुवर्ष त्यांनी त्या झाडाखाली धंदा केला. पण त्याच्यानंतर त्यांना काही लोकांनी सांगितलं की हे देवाचं दत्त महाराजांचं स्थान आहे, तुम्ही इथे असा गाडा मांडू नका, तुम्ही जागा बदला. त्यांनी जागा बदलली आणि काय म्हणजे त्यांच्या धंद्यात इतकं म्हणजे वेगळेपण आलं ना. जेवढा धंदा त्या झाडाखाली होत होता ना, त्याच्या अर्धपट सुद्धा धंदा त्यांनी जागा बदलल्यावर होत नव्हता. कारण त्या ताई सांगतात की मी परत केंद्रामध्ये विचारलं की मला माझी अशी अडचण आहे, मग मी काय करू, माझ्या हातून ते काही पाप होतंय का. पण त्या सेवेकऱ्यांनी सांगितलं की ताई तुमच्या हातून काहीच पाप होत नाहीये, जे काही करून घेणारे आहेत ते स्वामी समर्थ महाराज आहेत. तुम्ही ज्या झाडाखाली म्हणजे औदुंबराच्या झाडाखाली ते करत होता, तुम्ही तिथेच करा. त्या ताईंनी परत त्या कोणाचं न ऐकता त्या झाडाखाली येऊनच धंदा सुरू केला आणि तो धंदा परत डबल वाढला. म्हणजे तुम्ही विचार करा, हा जो अनुभव आहे ना, तो खरंच स्वामींनी सांगितलेलं नाहीये की तुम्ही मांसाहार केला म्हणजे तुम्ही माझे मांसाहार करणं आणि हा उदरनिर्वाहाचा पर्याय निवडणं, पोटासाठी करणं, यात खूप फरक आहे. त्या ताई सांगतात की
स्वामींनी खूप प्रयत्न म्हणजे स्वामींनी आपल्या लेकरासाठी खूप काही समजून घेतात, खूप प्रयत्न करतात. स्वामींना आपल्या मनातला भाव किती महत्त्वाचा आहे, किती आपण तळतळीने स्वामींची सेवा करतो ते महत्त्वाचं आहे. आणि त्या ताईंच्या मनातला भावच खूप शुद्ध होता. फक्त त्यांना एक म्हणजे म्हणतात ना की ऑप्शन नव्हता, दुसरा पर्याय नव्हता की त्यांच्या पोटासाठी दुसरं काही कमवणं, तोच होता. त्याच्यामुळे असं नाही आहे की त्या कोकणी होत्या, मच्छीमार करतायत किंवा मच्छीचा धंदा करतायत म्हणून त्यांना स्वामी पावणार नाहीत किंवा स्वामींची सेवा त्यांनी करू नये, असं काहीही नाही आहे. त्या स्वामींना खूप मानतात, स्वामींची सेवा करतात, पण पोटासाठी त्या मच्छीचा धंदा करतात. या उदाहरणातून तुम्हाला एक समजलं असेल, या अनुभवातून तुम्हाला एक समजलं असेल की बाबा मांसाहार करणं आणि आपल्या पोटासाठी एक पर्याय निवडणं खूप फरक आहे. पण मांसाहार केला तरी पण त्याला पण काहीतरी लिमिट असतं. ज्या दिवशी तुम्हाला मांसाहार करायचा आहे ना, त्या दिवशी स्वामींची तुम्ही कुठलीच सेवा करू नका. भले तुम्ही असा विचार करू नका की सकाळी मांसाहार केला मग संध्याकाळी सेवा केली तर चालेल का, किंवा सकाळी सेवा करून घेतली तर संध्याकाळी मांसाहार केला तर चालेल का, असंही चालत नाही. ज्या दिवशी आता तुम्हाला माहिती आहे की आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये मांसाहार होणार आहे, तर त्या दिवशी तुम्ही स्वामींच्या सेवेला, कुठल्या सेवेला हात लावू नका ना. नाहीतर स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ वाचू नका किंवा गुरुचरित्राचं पारायण करू नका किंवा कुठलीही नामस्मरण म्हणा, कुठलीही सेवा करूच नका. ज्या दिवशी तुम्हाला वाटतंय की आज आपलं घर पवित्र आहे आणि आज आपल्या घरामध्ये काहीच मांसाहार होणार नाही, त्या दिवशी तुम्ही स्वामींची सेवा करा, काही हरकत नाही. पण तुम्हाला इथे बरं वाटतं का सांगा? सकाळी स्वामी सेवा करायची आणि संध्याकाळी आपल्या घरामध्ये मांसाहार होतोय, हे बरोबर नाही आहे. कारण कसं असतं, आज तुम्हाला त्या गोष्टीची प्रचिती येणार नाही, पण जेव्हा तुम्हाला तुमच्यावरती काहीतरी संकट येणार तेव्हा तुम्हाला त्याचं फळ जाणवेल की बाबा आपण काय केलं होतं. तुमचं जे काही तुमच्या हातून तुम्ही पुण्य वाढवायच्या आधी तुम्ही तुमचा पापाचा घडा भरवत आहात, हे लक्षात ठेवा. आणि हे कधी तुम्हाला जाणवणार जेव्हा तुमच्यावर खूप मोठं संकट आलेलं असेल, तेव्हा स्वामी म्हणजे तुमच्या पुण्याचा, तुमच्या सेवेचा जो काही बँक बॅलन्स आहे तो खूप कमी असणार आहे. म्हणजे तुम्ही एकतर वेळ घालवलेलाच असतो स्वामी सेवा करायला, पण त्यातून तुम्हाला काहीच फळ मिळालेलं नसतं. मग तुम्हाला जर पुण्याचा बँक बॅलन्स वाढवायचा असेल तर तुम्ही खूप नियमपूर्वक स्वामींची सेवा करा. नियमपूर्वक म्हटलं तर नवीन सेवेकरी आहेत ते खूप घाबरतात, आम्हाला तर स्वामी सेवेत यायचंय पण नियम खूप आहेत, मग आमच्याकडून सेवा कशी होणार, मग आम्हाला स्वामी कसे पावणार. असं काहीही नाही. स्वामींची सेवा करणं अतिशय सोपं आहे, खूप म्हणजे खूप सोपं आहे. आता तुम्हीच एकदा विचार करा की तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट संकल्पपूर्वक स्वामींना मागता तेव्हा काहीतरी नियम अटी असल्याशिवाय ती सेवा पूर्ववत जाते का, किंवा त्या सेवेचं फळ आपल्याला मिळतं का, आणि तुमच्याही मनाला तेवढं पवित्र वाटतं का? जर तुम्हाला ते चांगलं वाटत असेल तर तुम्ही तुमच्यावरती आहे की तुम्ही तुमचं मन कसं आहे ते. पण माझ्या पद्धतीने तर म्हणजे जे सेवेकरी आहेत किंवा स्वामींची सेवा करतात, स्वामी भक्त आहेत, ते तर कुणीच हे मानत नाहीत की मांसाहार करायचा, स्वामींची सेवा करायची. किंवा आता समजा गुरुचरित्राचं पारायण करताय तुम्ही आणि जर त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करता येत नसेल तर काय अर्थ आहे? जर तुम्हाला हे नियम पाळताच येत नसतील ना तर तुम्ही सेवाच करू नका. हे सरळ सरळ म्हणणं आहे. तर तुम्हाला जर ह्या गोष्टी पटत असतील तरच तुम्ही स्वामी सेवा करा. तुम्हाला नियम पाळता येत असतील तर स्वामी सेवा पाळा. नियम काय आहे? तुम्हाला फक्त मांसाहार करायचा नसतो, आणि मांसाहार म्हणजे तुम्ही कायमचा सोडावा असं नाहीये. जर कायमचा सोडायचं म्हटलं तर कुणी स्वामी सेवा करणार नाही, असं पण आहे. मांसाहार म्हणजे काय तर तुम्हाला ज्या दिवशी स्वामींची सेवा करायची आहे त्या दिवशी करायचं नाही फक्त, अन्यथा बाकी दिवशी तुम्हाला वाटते ना आठवड्यातून एकदा होणार आहे त्या दिवशी तुम्ही खाऊ शकता, असं नाहीये. कारण हे प्रत्येकाची ज्याची त्याची इच्छा आहे, आणि स्वामींना माहिती आहे की कोणाकडून स्वामी सेवा करून घ्यायची, कोणाकडून मांसाहार बंद करायचा, हे सगळं स्वामींवरती आहे. ज्याच्याकडून ज्याच्याकडून मांसाहार सोडायचा असतो ना त्याच्याकडून आपोआप सुटतो. स्वामी त्याच्याकडून सोडून घेतातच, आणि त्याच्याकडून स्वामी सेवा करून घेतात म्हणजे घेतात. कारण आपल्या हातात काहीच नाही. आपण एक माध्यम आहोत, नावाला माध्यम आहोत, पण करून घेणारे सगळे आपले स्वामी समर्थ महाराजच आहेत. आपल्या हातात काही एक नाहीये. तर खरंच खूप म्हणजे ह्या ताई सांगतात की माझ्यासारखेच बऱ्याच जणांचे प्रश्न असतील की माझ्या घरात
मांसाहार होतो, पण मला स्वामी सेवा करायची आहे. माझ्या घरात मांसाहार होतो, माझं संकल्पयुक्त सेवा चाललेल्या असतात, पण माझ्या सासरची लोक ऐकत नाहीत. मग मी काय करावं? मग त्याच्यासाठीच हा अनुभव मी प्रत्येक सेवेकरेपर्यंत पोहोचावा अशी मी विनंती करते. कारण या अनुभवातून बरेच स्वामी सेवेकऱ्यांच्या मनातल्या ज्या काही मांसाहाराबद्दल शंका आहेत त्या दूर होण्यास मदत होईल. कारण कसं आहे, आपण तुमची स्वामी सेवा करण्याची इच्छा आहे ना, फक्त तुम्ही खाऊ नका, बाकीच्यांना तुम्ही अडू नाही शकत. जर ऐकत असतील तर अतिशय उत्तम, पण जर नाही ऐकलं तर स्वामींना तुम्ही सांगून द्या की स्वामी, मी तर त्यांना सांगण्याचं काम केलंय, पण ते लोक काही ऐकत नाहीयेत, आता तुम्हीच बघून घ्या त्यांचं काय करायचं. पण माझी स्वामी सेवा करण्याची खूप इच्छा आहे आणि त्यांच्यामुळे मी स्वामी सेवा सोडू शकत नाही. मला जसं जमेल तसं मी तुमची सेवा करते, पण त्यांच्यामुळे माझी स्वामी सेवा मी कमी होऊ देणार नाही, हे तितकंच खरं आहे. कारण मी कोणाकोणाची म्हणणं जपणार, कोणाकोणाच्या मनाला मी झुंजत राहणार आणि कोणाकोणाला सांगणार. कारण घरातली प्रत्येक जण हा सारखा नसतो आणि हाताची बोटं ही सेम नसतात. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या तोंडाला लागणे हे चुकीचं आहे. त्यामुळे तुम्हीच बघून घ्या काय करायचं ते. आता तुम्हीच बघून घ्या काय करायचं आणि माझ्या हातून जास्तीत जास्त स्वामी सेवा करून घ्या. माझ्या मनामध्ये जर काही पाप येत असेल, चुकीचं येत असेल तर तेही माफ करून घ्या. पण माझ्या हातून म्हणजे कधीही स्वामी सेवा चुकू देऊ नका. माझ्या हातून कधीही वाईट कर्म घडून देऊ नका. जे काही असेल ते सगळं काही चांगलं होऊ द्या. असाच स्वामींना तुम्ही प्रार्थना करत राहा. बघा, स्वामी तुमच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये पाठीशी भक्कमपणे उभे राहणार आणि तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढणारच. हा तितकाच खराच खूप हा प्रत्येक जणाला अनुभव आलेला आहे. आणि प्रचिती कोणाला येते? ज्याच्या मनामध्ये खरंच शुद्ध भाव आहे त्याला स्वामींची प्रचिती येते. त्यामुळे जास्तीत जास्त स्वामींची सेवा करा, स्वामी सेवेकरी घडवा आणि स्वामींच्या सेवेचा मार्ग समजावून सांगा. कदाचित तुमच्या हातून जर एखाद्याचं काहीतरी चांगलं होतंय ना, तर तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी आहात हे लक्षात ठेवा. तुमच्या हातून एखाद्याचं दुःख दूर होतंय तर तुम्ही आयुष्यात येऊन काहीतरी चांगलं काम करताय, असं खरंच स्वामींना सुद्धा असेच भक्तप्रिय आहेत. तर ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री